हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 137 नंबरची ओवी 8व्या अध्यायातल्या त्याच्यावरती चिंतन केलं होतं। माऊलींनी वर्णन करताना अनन्य भक्त जो आहे त्या अनन्य भक्ताच्या जाण्याचा मार्ग कसा सुलभ होतो, तस्याहम सुलभम पार्था नित्ययुक्तस्य योगिनाम असा विचार मागच्या ओवीमध्ये सांगितलेला आहे। त्यामुळं ज्यावेळी तो देह सोडत असतो त्यावेळी देह सोडताना ज्या यातना होतात त्या अनन्य भक्ताला होत नाहीत। म्हणून भगवंत म्हणतात की देहावसानाच्या वेळी मी त्याच्याजवळ यावं आणि त्याने मग ब्रह्मरूपाकडे मी त्यांना न्यावं, हे काही योग्य नाही। कारण ते अगोदरच मरणापूर्वी म्हणतात, हेही नाही जे स्वभावे जे आधीची मज मिनले, जे मला अगोदर येऊन प्राप्त झालेले असतात। ही जीवनमुक्तीची अवस्था सुंदर पद्धतीने माऊलींनी या ओवीतून वर्णन केलेले आहे। आणि हे काल्पनिक आणि अगदी शब्दांचं नुसते खेळ करायचे म्हणून मांडलेल्या ओव्यांचा विचार नाही। ही जे भगवंताची वाणी आहे आणि हा विचार आपल्या जीवनामध्ये आपण उतरू शकतो, एवढं कठीण नाही हे माऊलींना सांगायचं आहे। माझा मृत्यू जर मला व्यवस्थित सुलभ पद्धतीने करायचा असेल आणि मृत्यू हा एक आनंद उत्सव जर करायचा असेल तर माऊलींचं हे म्हणणं आपण ऐकलं पाहिजे। त्यामध्ये ते बोलतात, भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून आभेर करिता काही वियोग ऐसा न वाटे, ना तरी देहांतची मिया यावे मग आपण बयाती न्यावे, हेही नाही जे स्वभावे जे आधीच मज मिनले, हे अगोदरच मला प्राप्त झालेले असतात। आणि दुसरे महत्वाची गोष्ट, देहाचा वियोग होताना देहातून प्राण निघून जाताना जो सामान्य जीवाला जे क्लेश होत असतात ते क्लेश माझ्या अनन्य भक्ताला होत नाहीत। कारण मी त्याची परिचर्या करतो, मी सेवा करतो, असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे। त्यामुळं मी यावं, देहांत्याच्या वेळी त्याला घेऊन जावं असं करायची सुद्धा काय गरज नाही, कारण ते मला अगोदरच येऊन मिळालेले असतात। मागील या जन्मा मुक्त झालो, ज्ञानदेवांच्या हरिपाठामधला तुकडा आहे। त्या अगोदरच मुक्त अवस्थेमध्ये असतात। जीवनमुक्ताचा जो सूक्ष्मदेह आहे तो मरून गेलेला असतो, त्यामुळे मेलेल्याला परत मरणाची भीती वाटत नाही। त्यामुळे शरीरात हा स्थूल देहाचा मृत्यू जो आहे तो मृत्यू त्याला मृत्यू वाटत नाही, तो मृत्यू होतो, स्थूल देहाचा मृत्यू होतो। पण त्यापूर्वी सूक्ष्मदेह त्यानं त्या सूक्ष्मदेहातून तो बाहेर पडलेला असतो। आणि हेच सांगण्यासाठी माऊली म्हणतात, तो अगोदरच मला येऊन प्राप्त झालेला असतो। अगोदर शब्दाचा अर्थ आहे तर जगाबद्दल देहाबद्दल असणारी जे ममत्व आहे ती देहभ्रांती, सत्यत्वाची भ्रांती आहे, जगसत्यत्वाची भ्रांती आहे, ही भ्रांती त्याची अगोदर निघून गेलेली असते। त्यामुळे शोक आणि मोह उरलेले नसल्यामुळं तो देह सोडताना त्याला वियोग होत नाही आणि तो देह सोडण्यापूर्वीच भगवंताला प्राप्त झालेला असतो, असं वर्णन मागच्या त्या ओवीमधून आपल्याला बघायला मिळालं। 138 नंबरची ओवी आणि 139 नंबरच्या ओवीनं या श्लोकाचा विवेचन जे आहे, निरूपण ते संपतं असं आहे। येरी शरीराची या सलिली असते पण हेची सावली, वाचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचे आहे। वर्णन दृष्टांतपूर्वक केलेलं आहे बरं काय।
एरवी पाण्यामध्ये चांदण्याचं अस्तित्व हाच मुळात भास असतो. एखादा डोह मोठा आहे, तलाव आहे, आणि त्या तलावामध्ये रात्रीचं चांदणं आणि चंद्राचं प्रतिबिंब जे पडलेलं असतं तो भास आहे. कारण पाण्या वाचून ते चांदणे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे. त्याला पाण्याची गरज पडत नाही. पाणी आहे म्हणून चंद्राचं प्रतिबिंब दिसतंय असं नाही. पाणी नसलं तरी चंद्राच्या ठिकाणी चांदण्याचा प्रकाश आहेच, तो कुठेही जात नाही. चंद्राच्या ठिकाणी चांदणे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे. त्याप्रमाणे शरीराची या सलिली, इथं वर्णन कसं केलंय बघा. सलील म्हणजे पाणी. शरीररूपी पाण्यामध्ये भक्ताचं अस्तित्व जे आहे हाही भासच आहे. वास्तविक तो तिथं नसतोच, हा भास आहे. तत्वता ते देहा वाचून माझ्या ठिकाणी असतात. काय सुंदर दृष्टांत दिलेला आहे बघा. म्हणजे पौर्णिमेची रात्र आहे आणि असं पुढे आहे एक मोठा तलाव आहे, जलाशय आहे, आणि त्या जलाशयामध्ये सगळे चंद्राचं चांदण्याचं प्रतिबिंब दिसायला लागलेलं आहे. वास्तविक पाण्यामुळं चंद्राचं प्रतिबिंब त्यात दिसायला लागलेलं आहे. परंतु पाणी समजा नसलं तर पाणी नसलं म्हणून काय चंद्राचं चांदणं कुठं जाणार नाही. ते आहे ते चंद्राच्या ठिकाणीच आहे. चंद्रातलं चांदणं जे आहे ते चंद्राच्या ठिकाणीच आहे. तसं शरीररूपी पाणी आणि पाण्यामध्ये जो भास होतो भक्ताचा, शरीरामध्ये आहे असं वाटायला लागतं पण नसतोच तो. जसं चांदणं पाण्यामध्ये आहे असं वाटतं तसं शरीरामध्ये तो भक्त आहे असं वाटतं. वास्तविक तो देहा वाचून सुद्धा माझ्या ठिकाणी आहे. त्याला देहाची गरज नाही. चांदण्याला प्रकाशण्यासाठी पाण्याची गरज नाही. तसं माझ्या भक्ताला शरीरच असायला पाहिजे असं नाही. काय सुंदर दृष्टांत गेलेला आहे बघा. म्हणजे शरीरा वाचून सुद्धा ते माझ्याजवळ आहेत. शरीराचा संबंधच माऊलींनी सोडून टाकलेला आहे. शरीर हे मधला भाग आहे, तात्पुरती उपाधी आहे, आणि ती उपाधी धारण केलेली आहे. जसं पाण्याच्या उपाधीनं चंद्राचं प्रकाशन किंवा चांदण्याचं प्रकाशन होत असतं, तसं शरीराच्या द्वारे शरीररूपी पाण्यामध्ये हा माझा भक्त भासमान असतो. खरं विचार करायला गेलं तर चांदणं जसं चंद्राच्याच ठिकाणी असतं तसा माझा भक्त शरीरात नसून माझ्या ठिकाणी असतो. अतिशय सुंदर. म्हणून ते माझ्याशी एकरूप झालेले असतात हे सांगण्यासाठी वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात? नित्ययुक्तस्य योगिनाम नित्यशास्तस्याहम सुलभ पाहत नित्ययुक्तस्य योगिनाम. शेवट त्याचा करताना सांगतात ते जगामध्ये दिसतील असतील देही पण देही ना माझ्या ठाई, असं माऊली जे बोलतात ते माझ्याशी एकरूप झालेले असतात. ही जीवनमुक्तीची अवस्था या ओळीमधून माऊलींनी वर्णन केलेलं आहे. त्याचं ध्येय तादात्म्य जे आहे ते मृत्यूपूर्वी संपलेले असते आणि प्रपंचात असून सुद्धा ते नसतात, हे सांगायचं आहे. म्हणजे जसं चांदणं पाण्यात दिसत असून सुद्धा पाण्यात नसतं तसं हा प्रपंचात असून सुद्धा नसतो. म्हणजे वर्णनच त्यासाठी केलंय की दृष्टांत दिलेला आहे त्यासाठी आहे की शरीररूपी पाण्यामध्ये भक्ताचं असणं हा भास आहे. जसा चंद्राचा चांदण्याचा भास जरी पाण्यात जरी दिसून येत असला, चांदणे जिथून आले त्या चंद्राच्या ठिकाणीच असतं. हे चांदणं काय पाण्यात नसतं, पाण्यामुळं त्याचं अस्तित्व नसतं. पाणी नसलं तर त्याचं अस्तित्व असतं. तसं शरीर नसलं तरी भक्ताचं अस्तित्व आहे. हे सिद्ध करण्यासाठी ही माऊलींनी ओवी टाकलेली आहे. म्हणजे त्याला शरीराचा आधार घेऊनच भक्ती करायला पाहिजे असं काय नाही. माझ्याशी एकरूप व्हायला उलट विचार केला गेलं तर शरीर हा अडसरच आहे भगवंताशी मिळण्यामध्ये. परंतु शरीर अडसर आहे पण त्या शरीरातला जो भास दिसतो तो खरा नाही, हे माऊलींनी सांगितलेलं आहे. जसं चांदणं पाण्यातलं खरं नसतं तसं शरीरातलं भक्ताचं असणं खरं नसतं. तो असतो शरीरामध्ये पण तो माझ्या ठिकाणीच असतो. मनानं भगवंताच्या ठिकाणी असतो आणि शरीरानं प्रपंचामध्ये असतो. शरीरानं प्रपंचाची कामं करत असतो आणि मनानं भगवंताचं स्मरण करत असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार यामध्ये केलेला आहे. त्यामुळे शरीरातील पाण्यात तो प्रतिबिंबाप्रमाणे आहे. तसं चिदाभास विचार केला तर चिदाभास हे प्रतिबिंबच आहे. चिदाभास म्हणजे जीव, हे सुद्धा प्रतिबिंबच आहे. तसं शरीरातील अस्तित्व हा भास आहे. त्यामुळे प्रतिबिंब दिसते ते त्या ठिकाणी नसतं, हा सिद्धांतच आहे. ज्या ठिकाणी प्रतिबिंब दिसतं त्या ठिकाणी ते नसतं. कोण त्याला कधी काय प्रतिबिंबाच्या ठिकाणी ते राहत नाही. पाण्यामध्ये जरी चंद्राचं प्रतिबिंब दिसलं तर चंद्र पाण्यात आहे म्हणणं चुकीचं आहे. चंद्र चंद्राच्या ठिकाणी असतो तसा भक्त भगवंताच्या ठिकाणी असतो.
तो शरीरात दिसतो. मग कुठं कोण त्याला बाबा म्हणतील, काका म्हणतील, आजा म्हणतील, आजी म्हणतील, काकी मावशी म्हणतील, मामा काका म्हणतील, परंतु तो मात्र मामा काका कुणाचाच नसतो. तो सगळ्यातून रिकामा झालेला असतो. हे रिकामपण जे आहे हे जीवनमुक्तीची अवस्था आहे. जगात तो वावरत असतो, लोकांना उपदेश करत असतो, लोक श्रवण मनन करत असतो, तीर्थयात्रा करत असतो आणि आपल्या नातवंडाबरोबर खेळतही असतो. हे सगळं करत असताना नातवंडाबरोबर जसा खेळतो तसा मंदिरात टाळाच्या तालावर भजनाला नाचत सुद्धा असतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या एकाच वेळी चालू असतात. परंतु तो असतो कुठं, तर तो कशातच नसतो, ना भजनात ना प्रपंचात, तर तो भगवंताच्या ठिकाणी एक रूप झालेला असतो. हे सांगण्यासाठी चंद्राचा आणि चंद्र हा शब्द जो वापरलाय तो भगवंतासाठी वापरलेला आहे. चांदणं चंद्राच्या ठिकाणी असतं, पाण्यात नसतं. तसा शरीरात भक्त नसतो, तर शरीर नावाचे पाणी आहे, त्या पाण्यात नुसता भास आहे, त्याला चिदाभास म्हणलेला. जो जीव आहे तो खऱ्या अर्थाने ब्रह्मरूपच आहे, सांगायचं आहे. जीव ब्रह्मेव नापरहा. जीव जो दिसतो ते प्रतिबिंब आहे. जर प्रतिबिंब असलं तर प्रतिबिंबाच्या बरोबर उलट्या दिशेला बिंबाचं दर्शन होत असतं. खऱ्या अर्थानं ते प्रतिबिंब बिंबाच्याच ठिकाणी असतं. ते असायला दिसायला असतं आणि प्रतिबिंब दिसायला काहीतरी उपाधी धारण करावी लागते. शरीर ही उपाधी आहे आणि शरीराच्या उपाधीनं ते प्रतिबिंब दिसत असतं. आरसा आहे म्हणून माझं प्रतिबिंब दिसतं. तसं आरसा ही काय आहे, उपाधी आहे. ती उपाधी जर बाजूला काढली, आरसा जरी बाजूला काढला, पाणी जरी बाजूला केलं तर प्रतिबिंब जाईल, पण बिंब कुठं जाणार आहे. बिंब हे प्रतिबिंबावर आणि प्रतिबिंबाशी संबंधित असलेल्या उपाधीवर अवलंबून नसतं. उपाधी असो नाहीतर नसो, कारण ते निरुपाधिक चैतन्य आहे. म्हणजे मला आरसा नसला तर मी माझ्या ठिकाणी आहेच. तसं चांदणे पडलेलं आहे, चंद्राचा प्रकाश पाण्यात पडलेला आहे. यासाठी पाण्याची गरज आहे असं काही नाही. पाणी नसलं तर चंद्राच्या ठिकाणी चांदणं आहेच. तसं शरीरामध्ये असतो हा भक्त, दिसतो दिसायला, असला तरी खऱ्या अर्थानं ते त्याचं प्रतिबिंब आहे. शरीरात असणं भक्ताचं हे त्याचं प्रतिबिंब आहे. आणि खरा कुठं आहे, तो माझ्या ठाई, तो माझ्या जवळच आहे, माझ्याशी एकरूप झालेला असतो. तो जीवनमुक्त असतो आणि ज्या दिवशी जीवनमुक्तीचा त्याला अनुभव येतो त्यावेळी तो प्रपंचाचा राहत नाही. देह प्रपंचाला देतो आणि मन भगवंताच्या ठिकाणी त्याचं लीन झालेलं असतं. सूक्ष्म देह मरून गेलेला असतो आणि स्थूल देहाला प्रारब्ध असल्यामुळे स्थूल देह शिल्लक असतो. प्रारब्ध संपलं की स्थूल देह सुद्धा मातीमोल होतो. त्या स्थूल देहाशी काही घेणं देणंच नाही हे सांगण्यासाठी मौलींनी हे ओळ टाकलेलं आहे. म्हणून तो असेल कुणाचा तरी नातलग लागत असेल, तो काहीतरी त्याला म्हणत असेल, हे माझे गुरु आहेत, हे माझे संत आहेत, असे जग त्याला पाया पडत असेल, काय करत असेल, पण तो त्यात नसतो. तो पूर्णपणे भगवंताचा झालेला. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. सुरेश भटांचं फार सुंदर काव्य आहे. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. असा सगळ्या गुंत्यात गुंतून सुद्धा स्वतःचे पाय रिकामे ठेवता आले पाहिजे. हे रिकामं ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं काय. गुंत्यात गुंतून अडकून आणखीन सापडलो एकामेका, जन्मो जन्मी नाही सुटका. नामदेव महाराज म्हणतात, माझा भाव तुझ्या चरणी, तुझे रूप माझे नयनी. वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात, सापडलो एकमेका, जन्मो जन्मी नाही सुटका. एकमेका सापडत जातो, कसा सुटेल गुंता सांगा बघू. त्यामुळे जीवनमुक्तीचा अनुभवच घेता येत नाही. एक झाला म्हणजे मी तारुण्य आहे, हाय, बरा आहे, चांगला आहे, मग लग्न केल्यानंतर बायकोमध्ये गुंतला, नंतर मुलं झाली, मुलामध्ये गुंतला, नंतर धनामध्ये गुंतला, धन मिळवण्याच्या मागे लागला, त्यात गुंतला, नंतर नातवंडामध्ये गुंतला, नंतर स्वतःच्या व्याधीमध्ये गुंतला, नंतर मृत्यूची चाहूल लागायला लागली, त्याच्या चिंतनामध्ये गुंतला. गुंतणं सुटतच नाही आणि गुंतणं सुटत नसल्यामुळं मुक्तीचा अनुभवच येत नाही. ज्यावेळी गुंता सुटला तर पाय आपला काढून घ्यावा, गुंता तिथेच ठेवावा, गुंत्याला लांबून बघता यावं. हा प्रपंचाचा, देहादी प्रपंचाचा गुंता आहे आणि हा गुंता समोर आहे.
हा प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पण ज्यानं त्यानं शहाणपणानं तसे संत सद्गुरू आपलं पाय बरोबर काढून घेतात ना आणि मोकळे होतात. हे मोकळं होणं सगळ्यांना जमत नाही, पण जमावाची अपेक्षा आहे. एरी शरीराची सलिली असं ते पण हेची सावली, नुसती सावली रूपाने ते शरीरामध्ये असतात. शरीर ही त्यांची सावली आहे, वास्तविक शरीर ही त्यांची सावली आहे. आणि तो जो आहे तो भगवंताला मिळालेला आहे. आणि त्या भक्ताची ती सावली आहे फक्त. म्हणजे सावली जी खरी मानली जात नाही तसं शरीर खरं मानलं जात नाही. वाचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीची आहे, हा दृष्टांत त्यामध्ये दिलेला आहे. माऊलींचे दृष्टांत सुद्धा विचार करायला लावणारे असतात. असं ही त्याची एकरूपता झालेली असते. असो 139 नंबरच्या ओळीमधून माऊली काय करतात, या श्लोकाचा समारोप करतात. आयशे जे नित्ययुक्त, बघा नित्यशा शब्द जो याच्यामध्ये वापरलाय श्लोकामध्ये, अनन्यचेतः सततम योमा स्मरती नित्यशा. ऐसे जे नित्ययुक्त, असे माझ्या ठिकाणी नित्य झालेले समाहित झालेले भक्त जे आहेत, तयाशी सुलभ मी सतत, तशाहम सुलभ पार्थ, वर्णन करायला सुरू केले त्या श्लोकाच्या शेवटच्या टीकेवरती. त्यांना मी सर्व काळ सुलभ आहे, तयाशी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीच होते. किती गॅरंटीनं बोलतात बघा. म्हणून देह सोडताना ते मीच होतात हे निश्चित आहे. तू शंका सुद्धा अर्जुना घेऊ नकोस, कारण ते अगोदरच मला प्राप्त झालेले आहे. मग देहांतानंतर ते कुठं जातील. तर अशी विधेय मुक्तीचं वर्णन केलेलं आहे. जिवंत असताना असते ती विधेय मुक्ती, आणि देह सोडल्यानंतरचा मुक्ती जी आहे ती विधेय मुक्ती. एक एक जीवनमुक्ती आणि एक विधेय मुक्ती अशी मानली जाते. देहधारी असताना जीवनमुक्तीचा अनुभव असतो आणि देह सोडल्यानंतर विधेय मुक्तीचा अनुभव येतो. हा जो आहे तो अनुभवाचा विषय नंतरचा भाग आहे. पण विधेय मुक्ती आणि जीवनमुक्ती असे भाग त्याच्यामध्ये केलेले आहेत. हितमाऊली म्हणतात तो असा नित्ययुक्त झालेला माझ्याशी एकरूप झालेला असतो, तो पुन्हा कुठे जाईल. आता पुढच्या श्लोकाची इथं इंट्रोडक्शन सुरुवात केली बघा, प्रस्तावना चालू केलेली आहे. त्याला पुनर्जन्म नाही हे सांगायसाठी ही ओवी वापरलेली आहे. ऐशे जे नित्ययुक्त तयाशी मी सुलभ सतत, सतत मी सुलभ असतो. त्यांचं जगणं सहज आणि सुलभ करतो मी. त्याच्यासाठी त्याचा देह जाण्याची वेळ सुलभ करतो. रस्त्यातले काटेकुटे काम क्रोधादी विकार आणि क्लेश जे असतात ते क्लेश काढून टाकतो मी. आणि त्यामुळे त्यांच्या शरीराची अंतयात्रा जी आहे ती अंतयात्रा सुलभ होते. कुणाला, जे अनन्यचित्त झालेले भक्त, जे नित्ययुक्त जे आहेत, नित्यशा असे जे भक्त आहेत, तशा हम सुलभ पार्थ, त्यांनाच्यासाठी मी सुलभ आहे. म्हणून हे वर्णन करताना म्हणून देहांती निश्चित मीच होती, म्हणून ते देह त्यागानंतर मीच होतात, जातच नाहीत कुठं, त्यांना पुनर्जन्म नाही. म्हणून माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये, ते मरणाईलीच कडे मज मिळून गेले पुढे. मरणापूर्वीच मलाच मिळून गेले, मग मरणी आणि कडे जातील केवी, मग मेल्यानंतर आणखीन कुठं जातील. काय सुंदर ओवी आहे बघा 9व्या अध्यायातली. ते मरणाईलीच कडे मज मिळून गेले पुढे. मला मरायच्या अगोदरच ते मला भेटले, मृत्यूनंतर आणखीन कुणाला प्रपंचाला भेटायला जातील काय परत शरीर धारण करतील काय. मग पुनर्जन्म दुःखालय अशाश्वतम असणाऱ्या त्या दुःखदायक पुनर्जन्मामध्ये जातील का, नाही जाणार. आणि नाही जाणार हे सांगण्यासाठी केवढी निश्चितता इथं माऊली सांगतात बघा. अगोदरच मला ते प्राप्त झालेले आहेत, म्हणून तयाशी सुलभ मी सतत. मग देहांत झाल्यानंतर ते नंतर कुठं जातील सांगा. तसं आम्ही देह सोडण्यापूर्वी प्रपंचाचेच असतो. प्रपंच आपण त्या गुंत्यातून आपण सुटलेलो नसतो. त्यामुळं देह त्यागानंतर सुद्धा माझ्या वाट्याला प्रपंचातलेच क्लेश आणि दुःख येतात. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म कशामुळे येतो, वासनेमुळे होतो. वासना शिल्लक आहे याचा अर्थ प्रपंच शिल्लक आहे. आणि तो प्रपंचातली आसक्ती घेऊन प्राण सोडतो. यांचा मृत्यू सुलभ असू शकत नाही, यांचे क्लेश चुकत नाहीत.
क्लेश जर चुकवायचे असतील तर आपल्याला भगवंताशी एकरूप म्हणजे अनन्य व्हावं लागेल. प्रपंचाला बाजूला काढावं लागेल, अव्हेर त्याचा करावा लागेल. अव्हेरू करता काही वियोग वाटे. मग आता एकदा अव्हेर केल्यावर प्राण सोडताना, देह सोडताना परत त्याचा दुःख वाटेल काय सांगा? ज्याने अगोदरच भगवंताशी प्राप्त झालेले, ज्याने अगोदरच प्रपंच मनातून काढून टाकलेली आसक्ती आहे, तर आता आसक्ती राहिली नसताना तर ते भगवत रूपच होतात ना. म्हणजे एकदा आसक्ती संपली की ते भगवत रूप झालेले असतात. आणि हे सांगण्यासाठी माऊली म्हणतात, ऐसे जे नित्ययुक्त तयाशी सुलभ मी सतत. सतत शब्द वापरलाय, सुलभ शब्द वापरलाय. म्हणून देहांती निश्चित मीच होती. मग मरणा अलीकडे जातील किवी. मरणी अलीकडे अनेकीकडे जातील किवी. आता आणि परत दुसऱ्या कुठल्या गोष्टी जाऊन मिळणार आहेत ते मलाच अगोदर प्राप्त झालेले आहे आणि म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाहीत. 139 नंबरच्या ओवीच्या नंतर हा पहिला जो 14 नंबरचा श्लोक आहे, त्या श्लोकाचं निरूपण माऊलींनी पूर्ण केलेलं आहे. आता आपण 15वा श्लोक चालू करतो. आपण जर बघायला गेलो तर बहुतेक ज्ञानेश्वरीमधून, अगदी खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा हे श्लोक पाठोपाठ दिलेले आहेत, एकत्र लिहिलेले आहेत. आणि भाष्य लिहिताना सुद्धा माऊलींनी एकत्र पद्धतीनं भाष्य लिहिलेलं आहे. आणि प्रत्येकाने ज्यानी टीका केली ज्ञानेश्वरीवरती केलेली आहे, त्या टीकेमध्ये सुद्धा बहुतेकांनी ती दोन्ही श्लोक एकत्र लिहून त्याच्यावरती टीका केलेली आहे. आता आपण थोडंसं त्याचा विलग केलं. मात्र आता आपण चिंतन करताना 14 नंबरच्या श्लोकाचं 139 नंबरपर्यंत आपण विभागणी केलेली आहे. 139 नंबरपर्यंतच्या ओव्या ज्या आहेत त्या 14व्या श्लोकावरच्या आहेत. याचा अर्थ अगदी ॲक्युरेट नाही. काही वेळा त्या 139 नंतरच्या येणाऱ्या ओवीमधून सुद्धा पहिल्या श्लोका म्हणजे 14व्या श्लोकाचं निरूपण असण्याची शक्यता थोडीशी असू शकते. मात्र थोडीशी विभागणी म्हणून आपल्या सोयीसाठी आणि अभ्यासासाठी आपण केलेली आहे. इतर कुठल्या ज्ञानेश्वरीमध्ये तसं दिसत नाही. वेगवेगळे श्लोक लिहिलेले एकत्र श्लोक आहेत आणि सगळ्या ओव्या एकत्रच लिहिलेल्या आहेत. पण आपण विभागणी करताना 14 नंबरच्या श्लोकाच्या ओव्या ह्या 139 पर्यंतच्या आहेत. आणि 140 पासून ज्या पुढे ओव्या टाकलेल्या आहेत त्या 15व्या श्लोकावरच्या 151 पर्यंतच्या आहेत. त्या 15व्या श्लोकाच्या आहेत. या ठिकाणी आता पुढील श्लोकामध्ये माऊली वर्णन करतात, मामुपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मना संसिद्धी परमागता. आता हे जे झालेले मामुपेते पुनर्जन्म म्हणजे मला प्राप्त झाल्यानंतर अशा कुठल्याला संसिद्धी परमांगता अशा मुक्तिपदाला ते प्राप्त झालेले हे महात्म्य असतात. ते दुःखालयम अशाश्वतम, दुःखाचं आगर, दुःखाचं स्थान असलेलं आणि अनित्य असलेल्या त्या शरीररूपी म्हणजे जन्माला पुन्हा प्राप्त होत नाहीत, त्यांचा पुनर्जन्म होत नाही. असे हे महात्मे जे असतात, जे मलाच अगोदर प्राप्त झालेले आहेत, ते पुन्हा पुनर्जन्म होत नाही त्यांचा. पुनर्जन्म म्हणजे दुःखालयम अशाश्वतम असा शब्द शरीराच्या बद्दल वापरलेला आहे. शरीराला प्राप्त होत नाहीत ते. पुनर्जन्म होत नाही म्हणजे काय? त्यांना शरीर धारण करावं लागत नाही. आणि शरीर कसं आहे म्हणून सांगितलं तर दुःखालयम अशाश्वतम, जे अनित्य आहे आणि दुःखाचा आगर आहे. त्या असं दुःखाचं आगर असणारं जे शरीर, दुःखाचं स्थान असलेलं जे शरीर आहे ते त्यांना प्राप्त करावं लागत नाही, असा 15 नंबरचा श्लोक सांगतो. इथून पुढच्या ओव्यामध्ये शरीराचं मर्त्य नाशवंतपणा आणि अनित्यत्व कसं आहे, क्षणभंगुरत्व कसं आहे, एकूण शरीराचं वर्णन माऊलींनी अत्यंत बहारदार अशा शब्दामध्ये केलेलं आहे. आणि आपल्याला खरंच ते पटण्यासारखं आहे, कारण रोजचा आपला अनुभव शरीराशी आहे. माझं जवळचा अगदी जवळचा मित्र कोण असेल तर आपलं शरीर आहे. मित्र म्हणा का शत्रू म्हणा, पण आहे ते माझ्या जवळ आहे मात्र, कारण त्याचा अनुभव मला रोज घेता येतो. माझ्या शरीरामध्ये घडणाऱ्या घडामोडी, शारीरिक मानसिक असणारे
उलतापालती ज्या आहेत त्या मला रोज अनुभवाला येत असतात. आणि याचाच विचार माऊलीने त्यांच्या भाषेमध्ये केलेला आहे. वास्तविक हे 140 पासूनचे जे निरूपण आहे हे 15व्या श्लोकाला अगदी लागू पडतं, म्हणून थोडीशी आपण विभागणी केलेली आहे. तर या 15व्या श्लोकामध्ये बोलताना ते बोलायला लागले की मग क्लेश तरुंची वाडी. उपमा आणि रूपक आता बघायचे हा काय माऊली वापरतात. अगदी मराठी भाषिकांसाठी पर्वणी आहे शब्दांची. शब्दांचा कोश आपला वाढवायचा असेल हे माऊलींची ज्ञानेश्वरी आपल्याला अत्यंत मदत करत असते. मग क्लेश तरुंची वाडी. तरू म्हणजे बाग. कशांची वाडी? वाडी म्हणजे गाव असं आपण धरूया. ही बाग आहे किंवा वाडे आहे. जे तापत्रया अग्नीची सगडी म्हणजे त्रिविध तापाची अग्नीची ती शेगडी आहे. त्रिविध तापरूपी अग्नीची शेगडी आहे. जे मृत्यू काकाशी कुरुंडी. काक म्हणजे कावळा. जे मृत्यूरूपी कावळ्या करता कुरुंडी म्हणजे एखादी गोष्ट ओवाळून टाकतात बघा, उतरून टाकतात. ती उतरून टाकणे त्याला कुरुंडी करणं म्हणतात, ओवाळून टाकणं. सांडिली आहे म्हणजे मृत्यूरूपी कावळ्या करता उतरून टाकलेला तो बळी आहे. काहीतरी बळी देतात, काहीतरी दान देतात, अर्पण करून टाकतात ना, त्याला कुरुंडी करणं म्हणतात. ओवाळून टाकणं म्हणजे मृत्यूरूपी कावळ्याला दिलेलं ते ओवाळणी आहे. म्हणजे मृत्यूरूपी कावळा कधीही येऊन तो घेऊन जाऊ शकतो असं शरीर आहे. शरीराच्या 3 गोष्टी ह्या एकाच ओळीमध्ये माऊलींनी सांगितलेल्या आहेत. आपल्याला पटतीलच त्या, कारण आपल्याला रोजचा अनुभव आहे. पहिलं म्हणतात बघा ते क्लेश तरुंची वाडी म्हणजे क्लेश त्याने अशाश्वत मृत्यूला का शरीर नाशवंत आहे आणि त्यावर काळाची सत्ता आहे हे वर्णन करण्यासाठी ही ओवी वापरलेली आहे. तर ही शरीर दुःख रूप झाडांची बाग आहे. तरू म्हणजे झाड, वाडी म्हणजे बाग आपण म्हणूया. मग क्लेश तरुंची वाडी. हे पंचक्लेश कधी सुटलेले नाही जीवाला. जेव्हा शरीर धारण करतो जीवना त्यावेळी प्रत्येक जीवाला प्रत्येक शरीराला क्लेश तरुंच्या बागेतून जावंच लागतं. बाग सुटत नाही. म्हणजे मृत्यूचा प्रवास, जन्म झाल्यानंतर मृत्यूच्या प्रवासापर्यंत मृत्यूच्या ठिकाणापर्यंत प्रवास करताना आपल्याला क्लेश रूपी पंचक्लेश रूपी बागेतून जावंच लागतं. तो सगळा रस्ता त्याच बागेतून जातो, त्याशिवाय जाताच येत नाही. त्याशिवाय त्याच्या पुढे असणारा रस्ता जो आहे तो त्रिविध तापांचा आहे आणि तो अग्नी आहे म्हणून सांगितलेला आहे. कारण ताप म्हणजे अग्नी. हे 3 ताप जे आहेत हे 3 तापाला माऊलींनी अग्नी शेगडी म्हटलेला आहे. आणि हे शेगडीतून जावंच लागतं आपल्याला. या अग्नीशी सामोरं जावं लागतं, त्याशिवाय प्रवासच पूर्ण होत नाही. आणि याचा शेवट कुठं होतो? मृत्यूरूपी कावळ्याला हे शरीर ओवाळून टाकावं लागतं, नंतर दानच करावं लागतं. कारण मृत्यू अटळ आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. अटळ काय गोष्ट असेल तर तो म्हणजे मृत्यू आहे. त्यामुळे मृत्यू चुकवताच येत नाही. हे सांगताना प्रवासाचे टप्पे सांगितलेले आहेत. एक म्हणजे जन्म हा प्रवासाचा टप्पा आहे आणि त्या जन्मानंतर वाट्याला येणारे वेगवेगळे 2 टप्पे कोणते आहेत बघा. की दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याला क्लेशाशी सामोरं जावं लागतं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याला 3 तापाशी सामोरं जावं लागतं. आणि शेवटचा टप्पा हा मृत्यूचा झाला आहे. हा शेवटचा मोठा जो होणारा क्लेश कोणता असेल, सगळ्यात मोठी वेदना कोणती असेल जीवाला तर ती मृत्यूची आहे. ती द्यावीच लागते. त्या कावळ्याला ते द्यावंच लागतं. जसा पिंड एखादा अर्पण करावा ना तशी कुरुंडी म्हणजे ओवाळून टाकावं लागतं. हे मृत्यू रूपी कावळ्याला ते देणं गरजेचं असतं. त्यामुळे ह्या ओवीमध्ये शरीर दुःखरूप झाडाची बाग आहे म्हणजे पंचक्लेशाची बाग आहे. पंचक्लेश आहेत त्यामध्ये त्रिविध तापरूपी ही अग्नीची शेगडी म्हणजे शरीर आहे आणि मृत्यूरूपी कावळ्याला उतरून टाकलेला बळी आहे असं वर्णन माऊली या ओवीमध्ये करतात. म्हणजे पंचक्लेश चुकवता येत नाहीत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत. मागच्या वेळी आपण एखाद्या ओवीवर चिंतन करताना होऊन गेलेलं आहे, पण तरी पण ते बऱ्याचशा गोष्टी पुन्हा पुन्हाच येतात. कारण परमार्थ वेगळा काही नाही.
ब्रह्म सत्य, जीव काय आणि जगद मिथ्या. जीव ब्रह्मेव नापरा, एवढं मी अर्ध्या श्लोकातच सांगतो म्हणतात ना आचार्य, तर तेवढ्या अर्ध्या श्लोकाचाच परमार्थ आहे. तेवढा समजण्यासाठी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने गोष्टी सांगितलेल्या आहेत. यापूर्वी आपण त्याच्यावर चिंतन जरी केलं असलं तरी आता आपण बघतोय अस्मिता नावाचा एक अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असे 5 क्लेश जीवाला होतातच. अविद्या म्हणजे वास्तविक बघायला गेलं तर शरीर मलिन आहे, अनित्य आहे, दुःखरूप आहे, परंतु अविद्येच्या प्रभावामुळे ते सुखरूप वाटतं, ते नित्य वाटतं, ते खरं वाटतं आणि ते शरीर मीच आहे असं वाटतं. याला अविद्या क्लेश म्हणतात. शरीर मी आहे आणि शरीराशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या आहेत. शरीर मलिन असताना सुद्धा ते शुद्ध आहे, ते सुखरूप आहे, दुःखरूप असताना ते सुखरूप आहे असं अविद्येनं आपल्याला जाणवतं आणि नित्य वाटायला लागतं. हा अविद्येचा प्रभाव आहे. अविद्येच्या क्लेशानं जीवालाही वाटायला येतं. जेव्हा जीवाची अविद्या जाते तेव्हा बाहेर माया प्रकृतीच्या रूपानं जरी असली तर त्याचा प्रभाव जीवावरती पडत नाही. म्हणून जीवसृष्टी जी आहे त्या जीवसृष्टीच्या गुंत्यातून जीवाला बाहेर पडावं लागेल. ईश्वर सृष्टीचा गुंता असूच शकत नाही, असतच नाही, उलट तो उपयोगाला येतो. पण जीवसृष्टीतला काल्पनिक जो गुंता आहे त्या गुंत्यामध्ये जीव इतका रमून जातो की सगळं माझं वाटायला लागतं आणि सोडताना क्लेश होतात. हे अविद्येचा प्रभाव आहे. त्यामुळे शरीर सोडताना त्रास होणं हा जीवाला प्रभाव कशाचा आहे? अविद्येचा. दुसरा क्लेश आहे अस्मिता. माझं जे आत अंतरंग आहे, बुद्धीच माझा आत्मा आहे, कारण मी सगळं बुद्धीनं जाणू शकतो असा एक त्याला एक भ्रम झालेला असतो. मला कळतं, मला जाणता येतं, हा जो भ्रम आहे तो अस्मिता नावाच्या क्लेशामुळं आपल्याला जाणवतो. तिसरा क्लेश आहे की राग. हा काय सांगायची गरज नाही. राग म्हणजे आसक्ती. राग शब्दाचा अर्थ आहे राग आणि द्वेष, पाठोपाठ आलेलेच आहेत ते. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे प्रतिकूल गोष्टीचा तिटकारा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीबद्दल असणारी आसक्ती त्याला राग म्हणतात आणि आपल्याला नावडणाऱ्या गोष्टीबद्दल असणाऱ्या तिटकाऱ्याला द्वेष म्हणतात. म्हणजे आपल्याला आवडत नाही त्याचा तिटकारा येतो, त्याला द्वेष म्हणतात. आपल्याला जे आवडतं ते आवडते, त्याच्याबद्दलची आसक्ती निर्माण होते, त्यामुळं राग आणि द्वेष पाठोपाठ दोन्ही क्लेश या जीवाला होतच असतात. आपली सगळी गुंतवणूक राग द्वेषामध्येच आहे. ज्यावेळी राग द्वेष आपण सोडायला जातो त्यावेळी आपण बहुतेक या अविद्येतून सुद्धा रिकाम व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण साधना करताना काम जे करायचं आहे ना ते राग द्वेषावरती काम करावं लागेल. आपल्याला साधनेचा केंद्रबिंदू किंवा साधना नेमकी कोणत्या टार्गेटवर केली पाहिजे तर माझे राग द्वेष मावळले पाहिजेत. राग म्हणजे प्रपंचाबद्दल आवडीच्या विषयामध्ये असणारी आसक्ती हळूहळू संपायला पाहिजे. विषयासक्ती संपायला पाहिजे. विषयावर असणारं प्रेम आणि त्याचं चिंतन हे रागामुळंच होतं. आणि एखादी नावडणारी गोष्ट आहे ती पण त्याचंही चिंतन होतं, त्याला द्वेष म्हणतात. म्हणजे दुसऱ्याबद्दल जो तिटकारा असतो तो तिटकारा सुद्धा द्वेषात रूपांतर होतो. म्हणून हा चौथा क्लेश. आणि पाचवा अभिनिवेश. म्हणजे माझा देह आहे असाच राहू दे, माझ्या देहाचा नाश होऊ नये, हे मृत्यूचं भय आहे. म्हणून 5 क्लेशाचं वर्णन करताना मृत्यू काकाशी कुरुंडी शब्द त्यासाठी माऊलीने वापरलेला आहे. कारण या मृत्यूरूपी कावळ्याला हे दान करावं लागतं आणि म्हणून तिथं वर्णन केलेलं आहे. अशा 5 क्लेशांनी पंचक्लेश रूपींची वाडी ही 5 क्लेशांची झाडांची बाग आहे शरीर. तापत्रयांची सगडी, तापत्रय अग्नीची सगडी म्हणजे 3 तापांच्या अग्नीची ही शेगडी आहे. त्रिविध ताप शरीराला चुकत नाहीत, हे प्रारब्धानच प्राप्त झालेले असतात. परंतु हे त्रिविध तापाची जी तीव्रता आहे ही अविद्यासारखा दोष जर निघून गेला, विद्या निघून गेली तर त्रिविध तापाचा त्रास जाणवत नाही. पण हाच विचार इथे सांगितलेला आहे. आध्यात्मिक
आदिदैविक आणि आदिभौतिक असे 3 ताप, त्रिविध ताप प्रत्येक शरीराला आहेत. आध्यात्मिक तापामध्ये शारीरिक पीडा आणि मानसिक पीडा असे 2 भागानं त्याला त्रास होत असतो. आपल्याला शारीरिक पीडा तर आहेच आणि मानसिक पीडा पण आहे. शारीरिक पीडा ही स्थूल देहाशी निगडीत असते आणि मानसिक पीडा ही सूक्ष्म देहाशी जवळजवळ निगडीत असते. अगदी एकदम त्याची विभागणी करता येत नाही बरं का. आपल्या चिंतनासाठी हा विचार आपण घ्यायला लागलोय, शास्त्राप्रमाणे बोलणं नव्हे, आपल्या चिंतनासाठी लागू पडावं म्हणून. आणि त्यासाठी ते विचार सांगितला की आध्यात्मिक ताप हा 2 स्तरावरती आपल्याला होत असतो. एक म्हणजे शारीरिक स्तर आणि दुसरा आहे मानसिक स्तर. या दोन्ही स्तरावरती आपल्याला तोंड द्यावं लागतं. आदिदैविक ताप जो आहे तो आदिदैविक ताप दैवी घटनांच्यामुळं म्हणजे माझ्या प्रारब्धात किंवा आणखीन काय नैसर्गिक घटनेमुळे होत असतो. नैसर्गिक घटना घडत असतात, भूकंप होत असतात, महापुरानं माझी सगळी शेती वाहून जाते. आता याला कोण काय करणार सांगा? कोणीच त्याला वाचवू शकत नाही ना. हा ताप सोसायलाच पाहिजे ना. काहीतरी घटत असते, नैसर्गिक घटना घडत असतात, काहीतरी अचानकपणे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, त्याला कोणीही जबाबदार नसतं. अशी घटना म्हणजे आदिदैविक ताप. ती घटना कुणाला थांबवता येत नाही, त्याला आदिदैविक ताप म्हणतात. म्हणून आदिदैविक तापावरती उपाय शोधायची काय गरजच पडत नाही, कारण ते येणारेच असतात. तिसरा ताप आहे आदिभौतिक, हा जगापासून होणारा, भूतांपासून होणारा. भूत म्हणजे काय? विश्वातील सगळे घटक, माणसं, इतर जीव, प्राणी आणि वनस्पती, आणखीन काहीतरी, याच्यापासून होणारा जो शरीराला त्रास आहे याला आदिभौतिक त्रास म्हणलेला आहे. जगांपासून, लोकांपासून, नातवंडांपासून, आपल्या नातलगांच्यापासून, या सगळ्यांच्यापासून होणारा जो त्रास आहे याला आदिभौतिक त्रास म्हणतात. हा आदिभौतिक त्रास सुद्धा कुणालाच टाकता येत नाही, बाजूला करता येत नाही. त्यामुळं 3 प्रकारची हे ताप जे आहे त्या त्रासातून प्रत्येक जीवाला जावं लागतं. नाथ भागवतामध्ये एक सुंदर ओवी त्याबद्दल आहे बघा. देवापासून आदिदैवक, म्हणजे दैवी ताप आहे तो, माझ्या दैवात होतं म्हणून देवापासून आदिदैविक, मानस ताप आध्यात्मिक, भूतापासवतो भौतिक, या नाव देखे त्रिविध ताप. एकनाथी भागवतमध्ये नाथ महाराज बोलतात की जे देवापासून दैवी घटनेने घडतं ते आदिदैविक ताप आहेत. मानस ताप म्हणजे आध्यात्मिक आहे आणि भौतिक ताप जो आहे, भौतिक विश्वातल्या घडामोडीमुळे लोकांच्यामुळं मला जो त्रास होतो, माझ्या कुटुंबियामुळे होणारा मला त्रास सुद्धा आदिभौतिकच आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला आजार जे होतात तो आध्यात्मिक ताप आहे, त्याचाही त्रास मला भोगावा लागतो. शरीर आहे आणि आजार नाही असं कुठं झालंय काय सांगा बघू? कुठंच आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे 3 प्रकारच्या शरीरात 3 प्रकारचे ताप असतात असं वर्णन शास्त्रानं केलेलं आहे. म्हणजे ठोकळ मानानं आध्यात्मिक ताप हा कसा असतो? स्थूल देहाला असतो. नंतर सूक्ष्म तो देहाला हा आदिभौतिक त्रास होतो आणि आदिदैविक जो आहे तो कारण देहाला होत असतो, असं वर्णन ठोकळ मानानं केलं जातं. कारण शरीर हे या त्रिविध तापाचं आश्रयस्थानच आहे. कुठंही कुणालाही चुकवता येणार नाही. ते हे चुकवता येत नाही म्हणण्यापेक्षा याची तीव्रता कमी होते जीवनमुक्तीच्या काळामध्ये. जीवनमुक्त महात्म्याला या त्रिविध तापाला सामोरं जावं लागतं की नाही? जावं लागतं, पण त्याची तीव्रता त्याच्या दृष्टीने नगण्य असते. कारण तो देहावर प्रेम करत नाही, तो जगावर प्रेम करत नाही. देहावर त्याची आसक्ती नसल्यामुळं त्याला आध्यात्मिक ताप होत नाही. त्याचं जगावर प्रेम नसल्यामुळे, जग मिथ्या आहे म्हटल्यामुळं त्याला आदिभौतिक त्रास होत नाही. आणि जे आदिदैविक ज्या घटना घडतात ते माझे प्रारब्धाचा भाग आहे म्हणून तो तिकडं कानाडोळा करतो. म्हणजे इथं म्हणले नाही ना, म्हणून अव्यय करता काय, अव्यय करून टाकतो, उपेक्षा करतो, उदास वृत्तीनं पाहतो. आणि ही उदासीनता त्याला दुःखापासून बाजूला करते. त्रिविध ताप हे असे आहेत. म्हणून वर्णन करताना इथं माऊलींनी वर्णन केलेलं आहे की या क्लेशापासून, त्रिविध ताप आणि पंचक्लेशापासून पुढचा आहे तो मृत्यूची कुरवंडी जी आहे ती चुकवता येत नाही. जगामध्ये काही झालं तरी अट्टळ गोष्ट कोणती असेल तर मृत्यू आहे. माझं हे होईल काय, ते होईल काय असं आपण विचारलं तर कोणतरी म्हणेल होईल नाही तर नाही होईल. माझं लग्न होईल काय? नाही होईल नाही तर नाही होईल. मी श्रीमंत होईल काय? नाही होईल नाही तर नाही होईल.
पण मी मरेन की नाही, मी मरेन असं जर कोणी विचारलं तर मरेनच. एका गावामध्ये हॉस्पिटल असतं नसतं, एखाद्या गावामध्ये शाळा असते नसते, बाजारपेठा असते नसते, पण कुठल्या गावामध्ये स्मशान नाही असं गाव आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही. प्रत्येक गावामध्ये स्मशान असतं, याचा अर्थ मृत्यू अटळ आहे. दुसरा आपल्याला मुद्दा त्यातून निघत नाही, कारण स्मशानाची सोय ही मृत्यूसाठीच केलेली असते. म्हणून प्रत्येक गावामध्ये काही नसलं तरी नसू दे पण स्मशान मात्र असतं. हे स्मशान का असतं, कारण सगळ्यांना माहित आहे आम्हाला तिकडे एकदा हे लोक घेऊन जाणार आहेत म्हणून. त्यामुळं त्रिविध तापाचं हे आश्रयताना असलेलं शरीर जे आहे त्याला जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या सगळे दुःख रूप प्रसंगातून त्याला जावं लागतं. जरा जन्म आहे, जन्म दुःख रूप आहे. मृत्यू दुःख रूप आहे. जरा म्हणजे वृद्धत्व दुःख रूप आहे. व्याधी म्हणजे असणारे रोग दुःख रूप आहे. सगळं दुःख रूपच आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम असं वर्णन वैराग्याबद्दलचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये येतं की याच्याकडं दोषरूपानं पाहिलं पाहिजे. जन्म हा दोष आहे असं वाटलं पाहिजे. कोण म्हणते जन्म दोष आहे? कधी कोण म्हटलंय आतापर्यंत? म्हणून जन्माला याची तयारी अगोदरच आपण करतो. जन्माची जेव्हा आपण उत्सव करतो, पेढे वाटतो जन्माचा, त्याच वेळी आपण पुढील जन्माची आपोआप तयारीच अगोदर केलेली असते. म्हणजे जन्माला येणं हे मला प्रिय वाटतं. आणि संत सांगतात दोष दर्शनम, त्यामध्ये दोष पहा. जन्मामध्ये दोष आहेत, मृत्यूमध्ये दोष आहेत, वृद्धत्वामध्ये, रोगामध्ये. ते आता वृद्धत्व आणि रोगामधला दोष, मृत्यूमधला दोष आपण सहजपणानं कबूल करतो. पण जन्म दुःख रूप आहे असं कोण कबूल करते काय सांगा? नाही कोण करत. पण शास्त्रानं सिद्ध करून टाकलंय सगळ्यातला दुःख रूप कोणती गोष्ट असेल तर जन्म आहे. का तर पुढचे सगळे जे दोष आहेत ते जन्मामुळे मिळतात. मला व्याधी जन्मामुळे मिळतात, शरीर प्राप्त केल्यामुळं. मला वृद्धत्व येतं शरीर प्राप्त झाल्यामुळं, आणि मला मृत्यू येतो शरीर प्राप्त झाल्यामुळं. म्हणजे माझा जन्म हेच माझ्या दुःखाचं मूळ आहे. जन्मास मुख्य जे कारण आहे म्हणजे जन्म हा सर्व दुःखाचं मूळ आहे असं वर्णन आहे. त्यामुळं याला असणारे सगळे हे त्रिविद्या पंचक्लेश अस्ति भाती असते जायते वर्धते विप्रिन्मते क्षीयते म्रियते असे 6 विकार या शरीरामध्ये असतात. आहे दिसायला लागतं, पुढे मोठं होतं, बदल होतो, मरतं, क्षीण होतं, मरतं. हे सगळे विकार त्याच्यामध्ये आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधाची थार, नाही अपवित्र शरीराईशे तुकोबा वर्णन करतात शरीराचं. हे शरीर जे आहे हे शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, दुर्गंधाची थार आहे. कुणाला पटत नाही सांगा? हे सगळ्यांना पटतं बरं का, सगळ्यांना पटतं. पण तरी सुद्धा शरीरामध्ये शरीर जन्माला येण्यामधले जे दोष आहेत ते आपण बघतच नाही. त्यामुळे जन्मकाळी भयंकर दुःख होत असतं. सुरुवातच आहे जन्माला, जेव्हा ते बाळ येत असतं ना त्यावेळी त्या कुठल्या कुठल्या कचाट्यातून ते बाहेर पडत असतं. समर्थांनी त्याचं वर्णन दासबोधामध्ये केलेलं अगदी अंगावर शहारे आणण्यासारखे आहेत. प्रत्यक्षात आपण ते दासबोधामध्ये वाचून पाहावं की त्याचा जन्म त्या बाळाचा कसा होतो. जन्म झाल्यानंतर जी बाल्यावस्था असते ती घाणेरड्या आणि अस्वच्छ अवस्थेमध्ये ते जगत असतं, पूर्ण पराधीन. आई वडील लोकांच्या वरती ते अवलंबून असतं. पोटाला भूक लागली ती सांगता येत नाही, ते ओरडतच असतं. काहीतरी आजार झाला, पोटात दुखत असलं तर सांगता येत नाही. याच्यासारखी मोठी पराधीनता कोणती असेल सांगा? तर ती बाल्यावस्था जाते. ह्या तारुण्यामध्ये मनासारख्या घटना घडत नाही. मग आणखीन काय वाटतंय, असं केलं की मला सुख मिळेल, तसं केलं की मला सुख मिळेल, अशा सुखाच्या नुसत्या ह्या इच्छा नुसत्या करून करून या आशेवर हे तारुण्य आपल्याला जगायला होतं. पण हातातून कधी निसटून जाते काय कळतच नाही. धन कमवण्यामुळे धावाधाव, कुटुंबाची व्यवस्था सांभाळण्यामध्ये आणि कुटुंब घडवण्यामध्ये धावाधाव, यामध्ये सारखे घटस्फोटासारखे प्रकार घडतात आणि क्लेश होतच राहतात. कधी सुखाचा अनुभव येतो का आपल्याला? तारुण्यामध्ये नाही. आणि वृद्धावस्था सांगायलाच नको. हे आपल्या अनुभवातली गोष्ट आहे. किती परावलंबित्व आहे, किती किती लोकांना सामोरं जाऊन भिक्षा मागावी लागते प्रत्येक गोष्टीसाठी. मला कोणतरी धरून न्या रे, डॉक्टरकडे धरून न्या, मला कोणतरी उठवा रे, मला कोणतरी पाणी पाजणारे, मला कोणतरी तिथेपर्यंत बागेपर्यंत फिरवायला घेऊन जाणारे, मला कोणतरी वर्तमानपत्र वाचून दाखवा रे, मला कोणीतरी काहीतरी टीव्ही लावून द्या रे. किती पराधीनता आहे वृद्धत्वामध्ये. आणि तेवढीच नाही
त्याच वेळी सगळ्या व्याधी एका पाठोपाठ एक आपल्यावरती घालत असतात आणि त्यामुळं शरीर जे आहे ते क्लेशानं भरलेलं आहे असं माऊली म्हणतात. मग क्लेश तरुंची वाडी जे तापत्रया अग्नीची सगळी जे मृत्युकाकाशी कुरुंडी सांडली आहे. अतिशय सुंदर वर्णन अजून शरीराचं पुढील ओळीमध्ये करणार आहेत. 151 नंबरच्या ओळीपर्यंत आपण 10-12 ओळीमधून या शरीराचं आणि पुनर्जन्माबद्दल जो दुःखालय अशाश्वतम आहे त्याचं वर्णन माऊली करणार आहेत. आजची वेळ संपलेली, आपल्याला थांबायचं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल.